पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यात बकरी ईद नमाज पठण करून शांततेत साजरी. मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण. देशभरात आज सर्वत्र बकरी ईद म्हणजेच ईद उल अधा साजरी केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात देखील बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुलढाणा शहरातील मोती मस्जिद जवळील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी देशात जातीय सलोखा, एकात्मता अखंड राहो, देशात सुखसमृद्धी नांदो अशी प्रार्थना केली आहे. यावेळी मुस्लिम बांधवांनी मोठा उत्साह पाहायला मिळाला. जिल्हा प्रशासनाने केलेल्या अहवालानुसार आणि मार्गदर्शक सूचनेप्रमाणे नियमांचे पालन करून शांततेत ईद साजरी केली गेली. दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळाला. इस वक्त में ईदगाह पर ईद की नमाज की अदायगी के बाद पूरे दुनिया के भाइयों को यही पैगाम देना चाहता हूँ कि ईद उल अज़हा की नमाज से अल्लाह ताला ने पूरे इंसानों के अंदर भाईचारगी, अमन व अमान, एक दूसरे के जज्बात का खुसूसी ख्याल, इत्तेहाद और इत्तेफाक का पैगाम दिया है. ईद उल अज़हा के ज़रिए से जो गरीब लोग जिनके चूल्हे नहीं जलते, इस्लाम ने कहा कि उनकी खिदमत का खुसूसी ख्याल रखा जाए. जो गरीब लोग हैं उनके जज्बात का खुसूसी ख्याल रखें. अल्लाह ताला को इस दिन में सारे आमाल सालिहा में सबसे महबूब जो अमल हैं वो अल्लाह रब्बुल आलमीन को कुर्बानी का खून बहाना है.